आणि इम्तियाज जलील यांच्या दौऱ्यावरून कोल्हापुरामध्ये तणाव बघायला मिळतोय। बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत। परिसरामध्ये प्रचंड तणावाची स्थिती आपल्याला बघायला मिळते। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, काय सध्याची परिस्थिती आहे? तणाव बघायला मिळतोय कोल्हापुरात। अमित, कोल्हापूरमध्ये एमआयए पक्षाचं कार्यालय आहे ते त्याचं शुभारंभ आज ओवेसी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार होता आणि त्यासाठी ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावरती होते। सोबत इम्तियाज जलील हे होते आणि ते बागल चौकातल्या या मस्जिदच्या ठिकाणी नमाज पठणासाठी येणार होते। ही माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात आहे ते बागल चौकामध्ये जमायला सुरुवात झाली आहे। त्यासोबत मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोणत्याही पद्धतीत आम्ही इम्तियाज जलील यांना या ठिकाणी येऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच या संदर्भात आपण प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा आपण करूया। साहेब, काय सांगाल? एकूणच नेमकी काय तुमची आता भूमिका असणार आहे? कारण खरे हिंदुत्ववादी आपण गेल्या 2 दिवसामध्ये जे तणावाचा विषय होता कोल्हापुरामध्ये, या ठिकाणी बागल चौकामध्ये एमआयएमचं ऑफिस होणार होतं। सदर ऑफिस हे पार्किंगमध्ये बेकायदेशीर होतं। महानगरपालिकेला आपण निदर्शनात आणून देऊन ते पार्किंग ताबडतोब तिथलं काढायला लावलेलं आहे। या एमआयएमच्या विचाराला कोल्हापुरात विचाराला थारा नाही। ज्या पद्धतीनं सातत्यानं त्यांची जी स्टेटमेंट असते की 1 तास पोलीस हटवा, इथल्या हिंदूंना दाखवतो, 2047ला बुरका घालणारी पंतप्रधान होणार आणि हे विष या कोल्हापुरात चालणार नाही। आम्ही इथल्या मुस्लिम बोर्डिंगला सुद्धा या ठिकाणी विनंती केलेली आहे, तुमच्याकडे जर तो नमाजला येणार असाल तर तुम्ही त्यांना थांबवा, अन्यथा त्याच्या विचाराशी तुम्ही सहमत आहे असं आम्ही समजू। कारण ज्या पद्धतीनं ओएसीचं स्टेटमेंट आहे, तो 1 तास पोलीस हटव, तर इथल्या बागल चौकामधल्या पोलिसांना सांगतो तुम्ही 10 मिनिटं बाजूला जावा, आयुष्यात हिंदू म्हणून नाव लावत नाही। काय नेमका या निमित्तानं इशारा द्याल ओवेसींना? आणि ते जर दौऱ्यावरती आलं तर त्याला विरोध असणार आहे? नाही, इथं जर आला तर त्याला विरोध हा 100% असणार। पण आमचा हिसका आम्ही काय दाखवायचं ते त्याला दाखवू। काय नेमका हिसका दाखवणार म्हणजे काय? नाही, आम्ही आमच्या गनिमी कावा पद्धतीने आम्ही करू काय करायचं ते। गनिमी कावा करू म्हणतायत, तुम्ही काय इशारा द्याल? कारण जर ते येत असतील लोकशाही मार्गाने जर पक्ष कार्यालय स्थापन करत असतील मग अडचण का? आज खरं म्हणजे कोल्हापूर हे काय पुरोगामी नाही, हिंदुत्ववादी आहे आणि या हिंदुत्ववादी शहरामध्ये हे जे काय रजाकार आहेत त्यांना इथं थारा नाही इथं। आणि जर का ते येत असतील तर मग कोल्हापूर स्टाईलनं तिथं उत्तर देण्यात येईल। कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। समाजाला विरोध नाही आहे, पण त्याच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे आणि ही विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये कधीही चालणार नाही। ओवेसींना नेहमी विरोधच राहणार। ओवेसी कोण आपल्याला माहिती नाही, पण त्यांच्या जिहादी प्रवृत्ती जी आहे, जिहादी आतंकी प्रवृत्ती जी आहे, या अशा प्रवृत्तीला ठेचणं हे प्रत्येक धर्माचं काम आहे। कोणत्याही धर्माला विरोध करून हिंदू धर्म कधी मोठा होऊ इच्छित नाही, पण हिंदू धर्मावर अंकुश ठेवतो म्हणून जर कोण कोल्हापुरात येत असेल तरी लढवयांची गादी आहे। एक करवीर संस्थांमध्ये फार लढवया लोक येऊन गेले। ओवेसींना एक चांगल्या पद्धतीची मी सूचना देतो, कोल्हापूर शहर ज्या पद्धतीने म्हणाले हिंदुत्ववादी, ठीक आहे, मी असं म्हणतो की पुरोगामी हिंदुत्ववादी आम्ही आहोत, पण हिंदुत्ववादी 100% आहोत। जर इथं येऊन जातीवादी टिनकी कोण टाकत असेल तर इथल्या मुस्लिम बांधवांनी देखील अशा विष पेरणाऱ्या माणसाला कसलंही स्थान न देता आपल्या कोल्हापूरचं सौख्य आणि आपल्या कोल्हापूरची एकता अखंडित अबाधित ठेवावी। नक्कीच तुम्ही म्हणता एकटा राहावी, मात्र एकूणच पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। दुसऱ्या बाजूला जशी ही माहिती मिळेल तसतशी मोठे जत्तेचे जत्ते आहे ते हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी जमताना पाहायला मिळतात आणि पोलीस सुद्धा आता या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येते। अर्थात या ठिकाणी आतमध्ये जी मस्जिद दिसते या मस्जिदमध्ये ओवेसी आहेत ते नमाज आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। इम्तियाज जी, आपण बघतो कोल्हापूरमधून खरं तर विरोध केला जातोय, काय भूमिका असेल तुमची? नाही, काय विरोध करण्याचं कारण काय आहे हे आम्हाला आतापर्यंत समजू शकलं नाही। एका खासदार जे लोकसभेमध्ये जाऊन बसू शकतं ते कोल्हापूरला का येऊ शकत नाही, मला हे पटत नाही। मला माहित नाही आहे याचा मागे काय राजनीती सुरू आहे, पण आता निवडणूक आलेली आहे, आम्ही सगळीकडे फिरत आहे। महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणामध्ये, अनेक शहरामध्ये औसद्दीन ओवैसी साहेबांची सभा होत आहे, कुठेही अशा प्रकारचा हे विरोध होत नाही। मग कोल्हापूर काय विशेष असं काय आहे कोल्हापूरमध्ये की आम्ही येऊ शकत नाही? म्हणजे ते भारताचाच एक हे आहे ना शहर, मग का विरोध करत आहे, कोणी विरोध करत आहे, कोणी त्यांना विरोध करायला लावत आहे, मला हे
समजत नाही आहे. पण आज आमची सभा आहे, होणार आहे. आता काय आहे की निवडणूक जवळ आल्यानंतर सगळ्यांना आपल्या काहीतरी दाखवायला पाहिजे, म्हणून बहुतेक ते विरोध करत असेल. तुम्हाला येऊ देणार नाही म्हणताय, तुम्ही अजून सुद्धा जाण्यावरती ठाम आहात का? त्याबद्दल काय सांगाल? नाही जाणे नाही, आम्ही ऑलरेडी कोल्हापूरमध्ये आहे. ऑलरेडी कोल्हापूरमध्ये आम्ही पोहोचलेले आहे. ओवेसी साहेब पण आलेले आहेत. हे आम्ही पण कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काही हे नाही आहे. पोलिसांनी रितसर परवानगी दिलेली आहे. तुम्हाला विरोध करायचा असेल तर कोणत्या कारणाने तुम्ही विरोध करत आहे हे सांगितलं तर बरं होईल. बहुतेक त्यांनी ते ओवेसी साहेबांनी जे स्टँड घेतलं होतं की आपण पाकिस्तानशी समझोता करायला नको, आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला नको, आणि जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर सुरू होतं त्यावेळी ओवेसी साहेबांनी जे भारताचा पक्ष आंतरराष्ट्रीय लेवलवर जे आणलं होतं आणि दाखवलं होतं याचा विरोध करत आहे का हे लोक? यावेळी आम्ही सांगत होतो की पाकिस्तानशी आपल्याला क्रिकेट खेळायचं नाही आहे, त्याचा विरोध करण्यासाठी हे आहे का की तुम्ही कशाला आम्हाला खेळायचं आहे पाकिस्तान सोबत? याचं मागचं कारण काय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगावा. बहुतेक काय आहे, हे लोकांना काही नोकऱ्या मिळत नाही आहे, काही काम त्यांच्याकडे उरलेलं नाही आहे, शिल्लक नाही आहे. मग असंच तेच रस्त्यावर येऊन काहीतरी करायचं आणि मीडियामध्ये आपला किती महत्व आहे हे दाखवण्याचे जे प्रयत्न होत आहे त्याचा आमचा विरोध आहे. ठीक आहे, त्या लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे. आता पोलिसांनी जेव्हा आम्हाला रितसर परवानगी दिलेली आहे याच्यामध्ये आम्हाला कळत नाही आहे की हे सरकार हे राज्य चालवत आहे का अशा प्रकारचे हे संघटना राज्य चालवत आहे. बरं, ओवेसी यांच्या विचारांशी त्यांचा विरोध असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या विचारसरणीचा विरोध असं सांगितलंय. त्यामुळे मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगा ना कशा प्रकारे त्यांचा ओवेसी साहेबांना विरोध आहे. फक्त त्यांनी टोपी दाढी आहे म्हणून विरोध करत आहे का त्यांचा कोणता विचार असा त्यांना वाटतं की हे याच्यामुळे ते विरोध करत आहे? त्यांनी स्पष्टपणे सांगावा. कारण आता आज संध्याकाळी आमची सभा आहे, त्या सभेमध्ये येऊन आपण डिबेट करायला तयार आहे. तुमच्यापैकी कोणीतरी एक हुशार शिकलेला असेल तर या तुम्ही स्टेजवर या, आम्ही पण असतो आणि तुम्ही सांगा तुमचा विरोध कशासाठी आहे. लोकशाही मार्गाने आपण एक चांगला डिबेट घडवून आणू. निश्चित. इम्तियाजी, तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.